नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण कर्करोग म्हणजे कॅन्सर कसा टाळावा त्याबद्दल बघणार आहोत. काही वर्षापूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता, परंतु आजच्या काळात तो तेवढा घातक नसला तरी त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. हा आजार झाल्यानंतर आपण बरे जरी झालो तरी पुढील आयुष्यात पूर्ण निरोगी आरोग्याची खात्री देऊ शकत नाही. म्हणून जीवनशैलीत बदल करून त्याला होऊ न देणे आपल्या हातात आहे. मग नेमकं आपण काय करायला हवं? तर नंबर 1, व्यसनांपासून दूर राहणं, कोणत्याही प्रकारच्या व्यसनांना बळी पडू नये आणि व्यसनं असतील तर त्यांना तात्काळ सोडून द्यावं. यात प्रामुख्याने मद्यपान, तंबाखू, धूम्रपान यांचा समावेश होतो. मद्यपानामुळे मुख, अन्ननलिका, यकृत, स्तन, स्वरयंत्र इत्यादी अवयवांवर कर्करोगाचा प्रभाव पडू शकतो. अगदी मध्यम प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना देखील कर्करोगाचा धोका असतो, असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. तंबाखू चघळणे किंवा धुराद्वारे शरीरात प्रवेशित झाल्याने मुखाचा, स्वादुपिंडाचा, फुफ्फुसांचा इत्यादींचा कर्करोग होत असतो. परोक्ष धूमपान म्हणजे दुसऱ्याद्वारे ओढलेल्या धूम्रपानाने देखील अनेक प्रकारचे कर्करोग होत असतात. म्हणून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास विरोध करावा. नंबर 2, व्यायाम. नियमित व्यायाम करणं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण होत नाही. अतिरिक्त चरबी शरीरात असल्यास स्त्रियांमध्ये स्तनांचा आणि सर्वांमध्ये कोलॉन, फुफ्फुस, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांचा कर्करोग होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहावे म्हणून दररोज थोडा वेळ, साधारणतः म्हणजेच 20 ते 40 मिनिटं पायी चालणं उत्तम असतं. त्याचप्रमाणे योगासन हा देखील अत्यंत उपयुक्त असणारा व्यायाम आहे. शक्यतो स्वच्छ मोकळ्या हवेमध्ये केले जाणारे व्यायाम हे आपल्या शरीरासोबत मनाचे आरोग्य देखील वाढवत असते. नंबर 3 मध्ये आयुर्वेदीय आहार संकल्पनेचे अवलंबन करा. आयुर्वेदानुसार भूक लागल्यावर जेवण करणं, अवेळी जेवण करू नये, तसेच पोट 1/4 रिकामं ठेवून आहार घेणं इत्यादी आयुर्वेदाच्या नियमांना पाळल्यास निश्चितच आपण कर्करोगापासून दूर राहू शकतो. कर्करोगावरील संशोधनात असे आढळले आहे की प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच जे व्यक्ती लठ्ठ आहेत ज्यांच्यात कर्करोग होण्याची संभावना अधिक असते. लाल मांस, प्लास्टिकच्या पात्रातील अनेक प्रकारचे द्रव किंवा घन पदार्थ यांचा वापर देखील मर्यादित स्वरूपातच असावा. आहारात शक्यतो शाकाहार आणि सेंद्रिय पद्धतीच्या भाज्यांचा आणि अन्नधान्याचा वापर असल्यास उत्तम. शक्यतो प्रिझर्वेटिव्ह टाकलेले, कृत्रिम रंग, कृत्रिम चव आणणारे पदार्थ टाळावे. हे विविध प्रकारचे कर्करोग रोखण्यासाठीचे उत्तम उपाय आहेत. 4 नंबरच्या पॉईंटमध्ये त्वचेचा कर्करोग हा देखील एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे आणि आपल्या देशात तो आढळतो. हा कर्करोग होऊ नये म्हणून अतिसूर्य किरणांमध्ये जाणं, प्रखर उन्हात जाणं म्हणजेच बाहेर जाणं टाळावं आणि बाहेर जाणं टाळणं शक्य नसल्यास सुती कपडे म्हणजे कॉटनचे वस्त्र घालून, सनस्क्रीन लावून पूर्ण डोक्याला, कानाला, चेहऱ्याला कॉटनच्या कपड्याद्वारे आच्छादन करून बाहेर निघावे. म्हणजेच सूर्यकिरणांद्वारे जे घातक परिणाम होणार आहेत त्याची तीव्रता कमी होईल आणि आपण त्वचेच्या कर्करोगापासून फार दूर जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण आपली जीवनशैली अवलंबिली तर निश्चितच कर्करोगापासून आपण दूर राहू शकतो. नमस्कार.